सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आज आपण बायबलमधल्या सर्वात पहिल्या अध्यायाबद्दल स्टडी करणार आहोत, म्हणजेच उत्पत्ती याचा पहिला अध्याय. पुष्कळ लोकांना असे वाटतं की हा अध्याय जो आहे देवाने जग कशा रीतीने निर्माण केले याबद्दलच आहे. पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे की या अध्यायामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही रहस्य आहे, आपल्या बोलण्यामध्ये जी काही शक्ती आहे, आपल्या भविष्याची एक तयारी किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची एक झलक असं म्हणू शकतो आपण, जी लपलेली आहे यात. आजचा जो संदेश आहे तो शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुम्हाला शेवटी कळेल की देवाने जी पृथ्वी आहे, सृष्टी आहे, तिचा निर्माण का केला आणि यासाठी योजना काय होती देवाची. तर उत्पत्ती 1 मध्ये असं म्हटलेलं आहे, सुरुवातीलाच देव आहे. बायबल असं म्हणतं की आरंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. बायबलची जी सुरुवात होती ती एकेकाळी अशा रीतीने होती. बायबल म्हणतं आरंभी देव, याचा अर्थ देव जो आहे तो कोणामुळे निर्माण नाही झाला, देव नेहमीपासून आहे. वेळ सुरू होण्याआधीच देव आहे. जे विश्व निर्माण झालं त्या आधीच देव होता. आपल्याला या गोष्टीवरून हे शिकायचे आहे की आपल्या समस्या येण्याच्या अगोदरच देव होता, आपला जन्म होण्याच्या अगोदरच देव होता. म्हणून आपल्या प्रत्येक समस्येचे उत्तर देवाकडे आधीपासूनच आहे. पुढचं वचन म्हणतं की देव सगळ्या गोष्टी शून्यातून निर्माण करतो. निर्माण म्हणजे काहीही नसताना काहीतरी तयार करणे. आपण घर बांधतो पण ज्या विटा असतात त्या आधीच असतात. देवाकडे देखील काहीच नव्हते तरी त्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. आपल्याकडेही असं असू शकतं, आपल्याकडे पैसे नसतील, आपल्याकडे लोक नसतील, तरी देव आपल्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात करतो. उत्पत्तीमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला मिळते की देव गोंधळामध्ये काम करतो. पृथ्वी कशी होती? आकार नव्हता, रिकामी होती, अंधार होता, पण देवाचा जो आत्मा होता तो तिथं उपस्थित होता. पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की माझं आयुष्य व्यवस्थित झाल्यावर देव काम करेल, पण बायबल नेहमी म्हणतं, पूर्ण बायबल रीड करून बघा तुम्ही, पूर्ण बायबलमध्ये म्हटलेलं आहे की देव गोंधळामध्येच काम स्टार्ट करतो. आज आपले जीवन विस्कळीत बिघडलेले असू शकतं, तर निराश होऊ नका. देव अजूनही आपल्यावर काम करत आहे. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देव आधी बोलतो. देव म्हणाला प्रकाश हो. देवाने काही इथं अंधारासोबत युद्ध वगैरे नाही केलं, त्याने फक्त प्रकाश बोलला आणि प्रकाश झाला आणि अंधार निघून गेला. इथं आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या शब्दामध्ये खूप ताकद असते. म्हणून आपण नेहमी आपल्या आयुष्यावर आशेचे, होपचे शब्द बोलायला पाहिजे. विश्वासाचे शब्द बोला, देवाचे वचन बोला. इथं आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला भेटते की सूर्य येण्या अगोदर प्रकाश आला. हा ॲक्च्युली खूप मोठा चमत्कार आहे. सूर्य 4थ्या दिवशी निर्माण झाला, बट प्रकाश जो आहे तो पहिल्या दिवशी आला. म्हणजेच जो प्रकाशाचा स्रोत आहे तो सूर्य नव्हता, प्रकाशाचा स्रोत देव स्वतः होता. इथं आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल माहिती पडतं की येशूने म्हटलेलं आहे की मी जगाचा प्रकाश आहे. जिथं येशू येतो तिथून अंधार चालला जातो. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देव गोष्टी वेगळ्या करतो. देवाने प्रकाश आणि अंधार वेगळे केले, पाणी वेगळे केले, जमीन वेगळी केली. देव आशीर्वाद देण्या अगोदर खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या करत असतो. कधी देव चुकीचे मित्र दूर करत असतो, कधी चुकीची जागा सोडावी लागते, पुष्कळ वेळा काही नाते संपतात. हे एक प्रकारे देवाची शिक्षा नसते, तर एक प्रकारे देवाचा टेस्ट असतो, चाचणी असते. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देव आधी तयारी करतो. पहिले देवाने पृथ्वी तयार केली, मग झाडे, मग प्राणी आणि शेवटी माणूस. कारण मनुष्य येण्या अगोदर देवाने सर्व गोष्टी रेडी करून ठेवल्या होत्या, तयार करून ठेवल्या होत्या. पुष्कळ वेळा असं वाटतं की आपल्याला आपली जी प्रार्थना आहे ती पूर्ण होत नाही आहे, तिला खूप टाईम लागतोय. तर यावरून आपल्याला समजायला पाहिजे की देव आधी आपल्यासाठी एक जागा तयार करत आहे आणि मग त्या प्रार्थनेचे आपल्याला उत्तर भेटत असते. पुढची गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की देवाने आपल्याला त्याच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलं आहे. बायबल म्हणते की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. याचा अर्थ प्रत्येक माणसाला देवाने सन्मान दिला आहे. आपली जी किंमत असते ती पैशांवर नसते, आपल्या नोकरीवर नसते, आपल्या दिसण्यावर नसते. आपली किंमत देवाने ठरवलेली आहे. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देव आधी ओळख देतो, मग देव काम देत असतो. देवाने आदामाला आधी निर्माण केले, मग त्याला जबाबदारी दिली. आज लोक म्हणतात
काम करून स्वतःला सिद्ध करा. पण देव म्हणतो तू माझा आधी आहे मग माझ्यासाठी काम कर, किंवा तू आधी माझा हो मग मी तुला काम देणार. पुढचा अध्याय म्हणतो की देवाने मनुष्याला अधिकार दिला. देव आदामाला म्हणतो की देव आदाम आणि हवाला म्हणतो की पूर्ण पृथ्वीवर राज्य करा. याचा अर्थ लोकांवर अत्याचार करा असा नाही, तर देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्या. पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाने प्रत्येक दिवशी असं म्हटले की हे चांगले आहे. देवाला त्याची स्वतःची निर्मिती आवडली, म्हणून आपण स्वतःचा किंवा दुसऱ्यांचा तिरस्कार नाही केला पाहिजे. देवाने आपल्याला प्रेमाने निर्माण केला आहे. तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली तर हा पूर्ण अध्याय येशूकडे निर्देशित करत आहे. उत्पत्तीची सुरुवात प्रकाशाने होते. योहानाच्या सुवार्तेमध्ये येशूला प्रकाश म्हटले गेले आहे. उत्पत्तीमध्ये देव स्वतः बोलतो. नव्या करारामध्ये येशूला देवाचे वचन म्हटले आहे. म्हणजेच येशू फक्त नवीन करारात नाही, तो सुरुवातीपासून होता. तर आज आपल्याला या पहिल्या अध्यायावरून शिकायला भेटले, प्रत्येक गोष्टीत देवाला पहिले स्थान द्या. देव अडचणीमधून, गोंधळामधून देखील सुंदर गोष्टी निर्माण करत असतो. देवाचे वचन जीवन बदलू शकते. प्रकाश नेहमी अंधारावर विजय मिळवितो. देव आधी तयारी करतो मग आशीर्वाद देतो. आपली ओळख देवामध्ये आहे. प्रत्येक मनुष्य मौल्यवान आहे. देवाने जो काही अधिकार दिलेला आहे त्याला जबाबदारीने आपण पाळले पाहिजे. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवा. देवाच्या प्रत्येक कामामागे योजना असते. देवाची निर्मिती खूप चांगली असते प्रत्येक गोष्टीमध्ये. जर आज तुमच्या जीवनामध्ये अंधार असेल तर लक्षात ठेवा, ज्या देवाने प्रकाश निर्माण हो असं म्हणून पूर्ण सृष्टी निर्माण केली, तोच देव आज तुमच्या जीवनामध्ये प्रकाश देखील आणू शकतो. तर चला आपण त्या देवावर पूर्ण विश्वास ठेवू आणि त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगूया. तर या माझ्यासोबत आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता, आज आम्ही तुझे आभार मानतो, कारण तूच पृथ्वीचा आणि पूर्ण आकाशाचा निर्माण करता आहे. तू सर्व गोष्टींची सुरुवात आहे. प्रभू, जसा तू सुरुवातीला अंधारात प्रकाश आणला, तसाच तू आमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर कर. आमच्या मनातील भीती, निराशा, जो काही गोंधळ असेल, जी काही चिंता असेल, ती तुझ्या प्रकाशाने दूर करून टाक देवा. आज आमच्या तुटलेल्या जीवनापासून एक नवीन सुरुवात कर. प्रभू, आम्हाला तुझ्या वचनावर विश्वास ठेवायला तू शिकव. परिस्थितीकडे पाहण्यापेक्षा तुझं जे सामर्थ्यवान वचन आहे त्याच्यावर आम्हाला उभं राहण्यासाठी तू शिकव. देवा, तू आमच्यासाठी आधीच योजना तयार केलेली आहे. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. योग्य वेळेची वाट पाहण्यासाठी आणि तुझ्या वेळेवर विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हाला धीर दे. हे पवित्र बापा, आम्हाला नेहमी आठवण करून दे की आम्ही सर्व तुझ्या प्रतिमेमध्ये निर्माण झालेले आहेत. आम्ही मौल्यवान आहेत. प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या जीवनाचा आज तू प्रकाश हो. आमच्या घरात, कुटुंबात, सेवेत, कामात आणि भविष्यामध्ये तुझा प्रकाश होऊ दे. आज आम्ही आमचे संपूर्ण जीवन तुझ्या हातात सोपवितो. आमचे विचार, आमचे शब्द, आमचे निर्णय तुझ्या इच्छेप्रमाणे घडव. जिथं अशक्य वाटेल तिथं तू आमच्यासाठी मार्ग निर्माण कर. जिथं ज्या लोकांची आशा संपली आहे त्यांना तू नवीन आशा दे. ज्या लोकांमध्ये रिकामीपणा आहे, एम्प्टीनेस आहे, त्यांना तू तुझ्या उपस्थितीने भरून काढ दे बापा. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगाचा निर्माण करता, याच्या सामर्थ्यवान नावाने मागतो. आमेन.